स्वप्न ते नव्हे जे तुम्ही झोपेत पाहता. स्वप्न तर ते आहे जे तुम्हाला झोपू देत नाही. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टींची गरज आहे: कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वास. या दिवंगत माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विचारांप्रमाणे शिक्षण व दुर्बल घटकांचा विकास या ध्येयाने प्रेरित होऊन पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी शिक्षण व दुर्बल घटकांचा विकास या दोन्ही क्षेत्रात अनोखी क्रांती घडवली. विना सहकार नाही उद्धार या पद्मश्रीच्या विचाराने सहकार क्षेत्रातही आमूलाग्र विकास घडून आणला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शेवगावसारख्या ग्रामीण भागात शेवगाव इंग्लिश मीडियम या शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक रोपटे लावले, जे आज एका विशाल वटवृक्षामध्ये रूपांतरित झाले आहेत. या शैक्षणिक समूहामध्ये वेगवेगळ्या शाखांमध्ये सुमारे 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या महान व्यक्तिमत्वाची पोवाड्याद्वारे माहिती व्यक्त करण्यासाठी येत आहेत अथर्व नजन आणि ग्रुप. करुणी प्रारंभे. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझांबे करुणी प्रारंभे. डफावर धापतून पुण्याचा, डफावर धापतून पुण्याचा, डफावर धापतून पुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. थोर पुरुषांचं गात गुणगान जिरहाजी, थोर पुरुषांचं गात गुणगान जिरहाजी, थोर पुरुषांचं गात गुणगान जिरहाजी. आदि नमन महाराष्ट्राला हे आदि नमन महाराष्ट्राला, भारत मातेला, भारत मातेला, संतांच्या पवित्र चरणाला, पवित्र चरणाला जिरहाजी, पवित्र चरणाला जिरहाजी, पवित्र चरणाला जिरहाजी, पवित्र चरणाला जिरहाजी. नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला विखे पाटील यांच्या शाळेला शाहिरांना साज चढविला, शाहिरांना साज चढविला. शाहिरा सर्व गातो पोवड्याला, गातो पोवड्याला जिरहाजी, गातो पोवड्याला जिरहाजी, गातो पोवड्याला जिरहाजी, गातो पोवड्याला जिरहाजी. श्रोत्यो, 10 एप्रिल 1932 रोजी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात लोणिया गावी सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पोटी पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी जन्म घेतला. आपल्या वडिलांप्रमाणेच बाळासाहेबांना सुद्धा ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांविषयी मनात एक आस्था होती आणि एक कळवळा होता. म्हणूनच त्यांनी ग्रामीण भागाचा काया पालट करण्यासाठी ठरवले. त्यासाठी त्यांनी प्रथमतः काय केले? व्यथा शेतकऱ्याची जाणून शेतकऱ्यांची जाणून केले शेती पाण्याचे नियोजन. गावोगावात पाणी पोचून, गावोगावात पाणी पोचून. ओसाड भाग फुल्ला हिरवाईन, फुल्ला हिरवाईन जिरहाजी, फुल्ला हिरवाईन जिरहाजी, फुल्ला हिरवाईन जिरहाजी, फुल्ला हिरवाईन जिरहाजी. जलसंधारणाचे कामे करून बाळासाहेबांनी शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम केले. ग्रामीण भागात शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचवण्याचे काम झाले. परंतु ग्रामीण भागात अडाणीपणा होता, निरक्षरता होती, शिक्षणाच्या चांगल्या सोयी उपलब्ध नव्हत्या. आपल्या देशाबरोबरच जगातील इतर देशाचे ज्ञान आपल्या मुलामुलींना मिळावं यासाठी इंग्रजी भाषा शिकल्याशिवाय पर्याय नाही हे बाळासाहेबांनी आपल्या दूरदृष्टीने ओळखले होते आणि म्हणूनच त्यांनी त्यासाठी काम हाती घेतले. ओळखून काळाच्या गरजेला, ओळखून
काळाच्या गरजेला, शिक्षणाचा प्रसार करण्याला, शिक्षणाचा प्रसार करण्याला उभारिले अनेक संस्थेला, इंग्रजीतून शिक्षण देण्याला, इंग्रजीतून शिक्षण देण्याला बळ दिले प्रवार पब्लिक स्कूलला, प्रवार पब्लिक स्कूलला जिरहाजी, प्रवार पब्लिक स्कूलला जिरहाजी, जी प्रवार पब्लिक स्कूलला जिरहाजी, जी प्रवार पब्लिक स्कूलला जिरहाजी, जी जी जी. ग्रामीण जनतेला शिक्षणाचा लाभ देण्यासाठी साहेबांनी विविध ठिकाणी संस्थांच्या स्थापना केल्या. विशेषतः लोणी येथे सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापित केलेल्या प्रवार पब्लिक स्कूलचा सुंदर अशा पद्धतीने विकास करून हजारो विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील ज्ञानाचे दार आपल्या साहेबांनी खुले करून दिले. श्रोत्यो, आपल्या शेवगाव सारख्या लहानशा शहरात पूर्वी ओसाड असणाऱ्या या महाराणावर साहेबांनी एक ज्ञानाचे रोपटे लावले आणि आज हे ज्ञानाचे रोपटे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे आपण पाहत आहोत. या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या स्थापनेनंतर शेवगाव इंग्लिश मीडियम स्कूल शेवगाव या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला सुरुवात केली आणि आज खऱ्या अर्थाने या शाळेला सुरुवात होऊन 25 वर्ष पूर्ण होत आहेत. एवढेच करून साहेब थांबले नाहीत, त्यांनी जनतेसाठी आरोग्य सेवेतही स्वतःला झोकून दिले. त्याने घेऊन आरोग्य तासी स्वप्न प्रत्यक्षासी, उतरुनी स्वप्न प्रत्यक्षासी उभारिले रुग्णालयासी, रुग्णालयासी जिरहाजी, जी रुग्णालयासी जिरहाजी, जी रुग्णालयासी जिरहाजी, जी रुग्णालयासी जिरहाजी, जी जी जी. गोरगरीब जनतेचा आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांनी विविध ठिकाणी रुग्णालयांना सुरुवात केली. या रुग्णालयांमध्ये अतिशय अल्पशा अशा खर्चात किंबहुना मोफतच उपचार रुग्णांवरती केले जातात. सर्व सोयी सुविधा युक्त असलेले हे रुग्णालय गरीब रुग्णांसाठी अतिशय आधार ठरत आहे. साहेबांनी ग्रामीण जीवन समृद्ध करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले आणि आज त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांची पुढची पिढी देखील समाज जीवनात उत्कृष्ट असे कार्य करत आहेत. असा होता दीप उजळणारा असा होता दीप उजळणारा, गरिबांचा आधार बनणारा, जनसेवेचा ध्यास असणारा, जनसेवेचा ध्यास असणारा. आम्ही करतो मानाचा मुजरा, मानाचा मुजरा जिरहाजी, जी मानाचा मुजरा जिरहाजी, जी मानाचा मुजरा जिरहाजी, जी मानाचा मुजरा जिरहाजी, जी जी जी. धन्यवाद. आत्ताच आपल्यासमोर शेवगाव इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ग्रुपने जो काही पोवाडा सादर केला आहे, अप्रतिम असा पोवाडा सादर केला आहे. पण त्या पोवाड्याबद्दल थोडीशी माहिती मी या ठिकाणी आदरणीय साहेब, आजचे प्रमुख अतिथी यांना सांगू इच्छितो की या पोवाड्याची रचना आपल्या विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री संदीप सिंगटे सर यांनी स्वतः केलेली आहे. त्यांच्यासाठी थोड्याशा टाळ्या. आणि हा पोवाडा उत्कृष्ट होण्यापाठीमागे आमच्या साहेबांचंही खूप मोठं योगदान आहे. त्यांचं योगदानही मोठं आहे आणि हा पोवाडा नक्कीच या ठिकाणी अप्रतिम पद्धतीने विद्यार्थ्यांनी सादर केल्याबद्दल पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन. थँक्यू. वा, ग्रेट साहेब, थोर तुमचे उपकार. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाद्वारे केला उद्गार. पुट युअर हँड्स टुगेदर फॉर द विजनरी पर्सनॅलिटी ऑनरेबल पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील. Wasn't that a breathtaking performance? Yes, it was. Let's give them another big hand.